नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. दापोली तालुक्यातील हरणे समुद्रात भरतीच्या पाण्यात एक डंपर बुडाल्याची धक्कादायक घटना 20 मे रोजी दुपारी 12:30 ते 1:15च्या सुमारास घडली. हरणे जेटच्या कामासाठी लागणाऱ्या डंपरची वाहतूक करत असताना हा प्रकार घडलाय. सध्या हरणे जेटी बांधण्याचं काम सुरू असून त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची ने-आण करण्याचं काम चालू आहे. दुपारी 12:30च्या सुमारास समुद्रात भरतीला सुरुवात झाली होती. याचवेळी एक डंपर टाकून परत येत होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार परतत असताना अचानक समुद्राच्या मोठ्या लाटा आल्याने डंपर वाळूमध्ये रुतून बसला. वाळूत डंपर अडकल्यानंतर त्याला बाहेर काढण्यात यश आलं नाही. त्यानंतर पाण्याची पातळी जसजशी वाढत गेली तसतसा डंपर अधिकच खोल पाण्यात गेला आणि भरतीच्या पाण्यात बुडाला. भरतीच्या वेळेचा अंदाज न घेता डंपर समुद्रात गेल्यानं चालकाचा निष्काळजीपणाच आणि घटनेला कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. जेटीच्या कामादरम्यान अशा प्रकारची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या 2 वर्षातील ही दुसरी घटना आहे. याआधी अशाच प्रकारे एक डंपर वाळूत रुतला होता आणि तो समुद्रात वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. आता पुन्हा एक डंपर समुद्रात बुडाल्यानं कंत्राटदार आणि प्रशासनाच्या सुरक्षेबाबत उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. रियाज ठाकूर, कोकण वार्ता न्यूज, दापोली. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.